नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजचा जो व्हिडिओ आहे तो नीट 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। नीट 2024 चं इन्फॉर्मेशन बुलेटिन ज्याला आपण म्हणतो ते एनटीएने आपल्या वेबसाईटवर पब्लिश केलेलं आहे आणि नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरणं सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे। नीट 2024 च्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये काय काय चेंजेस आहेत मागच्या वर्षीच्या तुलनेत किंवा त्या अगोदरच्या नीटच्या परीक्षेच्या तुलनेत त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एक मोठा चेंज आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतोय। टाय ब्रेकिंग रूल जो आहे मार्क्सचा किंवा रँक देण्याचा तो 2024 मध्ये थोडासा चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे काय चेंजेस आहेत हे पाहणं विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। नीट ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी अगोदर एनटीएने जे काही इन्फॉर्मेशन बुलेटिन प्रकाशित केलेलं आहे ते संपूर्ण वाचणं गरजेचं आहे। त्यामध्ये एक महत्त्वाचा चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो जो विद्यार्थ्यांच्या नीट 2024 च्या परीक्षेवर सुद्धा परिणाम करणारा असू शकतो। त्यामुळे हा विषय आम्हाला महत्त्वाचा वाटला, त्यामुळे आपण विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ डिस्कस करणार आहोत। जे विद्यार्थी आणि पॅरेंट्स आमच्या चॅनलवर नवीन असतील अशा विद्यार्थी आणि पॅरेंट्सनी आजच आमच्या चॅनलला अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेची 2024 ची पेड काउन्सिलिंग सर्व्हिससुद्धा चालू झालेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे। जे विद्यार्थी आणि पालक आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी जाणून घेऊ इच्छित आहेत त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे। आजच्या विषयाला आपण सुरुवात करूयात। आजचा विषय आहे चेंजेस इन टाय ब्रेकिंग रूल्स 2024। टाय ब्रेकिंग रूल जो असतो त्याच्यामध्ये 2024 मध्ये थोडेफार चेंजेस झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सर्वात आधी आपण समजून घेऊयात व्हॉट इज टाय ब्रेकिंग रूल, म्हणजे टाय ब्रेकिंग रूल म्हणजे नेमकं काय हे आपण पाहूयात। नीट एक्झाम ज्यावेळेस कंडक्ट होते, यावर्षीची आपण 2024 ची नीट दिल्यानंतर विद्यार्थ्यांचा जेव्हा रिझल्ट लावायचा असतो तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याला एक रँक दिली जाते। ही रँक विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी महत्त्वाची असते। जवळपास जेवढे विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात त्यापैकी जवळपास 50% विद्यार्थ्यांना एक्झाममध्ये क्वालिफाय करायचं असतं आणि त्या क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट रँक त्या ठिकाणी द्यावी लागते। त्यामुळे ही रँक देत असताना समजा दोन विद्यार्थ्यांना सारखे मार्क्स असतील, ए नावाचा विद्यार्थी आहे आणि बी नावाचा विद्यार्थी आहे, ह्या दोघांनाही सारखे मार्क्स असतील तर कोणाला वरची रँक द्यायची हे ज्या रूलवरून ठरतं त्या रूलला टाय ब्रेकिंग रूल असं म्हणतात। उदाहरणार्थ ए नावाच्या विद्यार्थ्याला नीट 2024 मध्ये 624 मार्क्स आहेत आणि बी नावाच्या विद्यार्थ्याला सुद्धा 624 मार्क्स आहेत, तर दोघांनाही सेपरेट रँक त्यांना द्यावी लागते। मग कोणाला वरची रँक द्यावी लागेल यासाठी काही रूल बनवलेले आहेत, त्याला आपण टाय ब्रेकिंग रूल नीटच्या संदर्भात म्हणतो। तर टाय ब्रेकिंग रूल हा रँक ठरवत असतं विद्यार्थ्यांची। त्या विद्यार्थ्याला सेम मार्क्सवर काही विद्यार्थी असतील तर त्यांना कोणत्या बेसिसवर वरची रँक द्यायची, कुठल्या विद्यार्थ्याला खालची रँक द्यायची हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण नीटची रँक जी आहे ती ॲडमिशन प्रोसेससाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। विद्यार्थ्याची एक रँकनी जरी विद्यार्थी खाली आला तर त्या विद्यार्थ्यांच्या दरम्यान 500 ते 600 विद्यार्थी त्याच्या पुढे जाताना आपण पाहतो। एवढं टफ कॉम्पिटिशन नीट एक्झाममध्ये असतं, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी रँक हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे। इवन नीटमधल्या स्कोअरपेक्षा नीटचा जो काही रँक आहे हा महत्त्वाचा फॅक्टर आहे विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी। त्यामुळे रँक संदर्भात असणारा टाय ब्रेकिंग रूल विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचून घ्यावा, तो कशा प्रकारे वर्क करतो तर ती आपण डिटेल माहिती आपण पाहणार आहोत। थोडेफार चेंजेस आपल्याला त्याच्यामध्ये झालेले पाहायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अकॉर्डिंग टू NMC गॅजेट आणि एनटीएने 2024चं जे काही इन्फॉर्मेशन बुलेटिन काढलेलं आहे नीटमध्ये याच्यामध्ये थोडेसे डिफरन्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगोदर आपण NMCचं जे काही गॅजेट आहे, भारत सरकारचं जे काही राजपत्र आहे त्याच्यामध्ये टाय ब्रेकिंग रूल कशा प्रकारे होतात ते डिस्कस करूयात। साधारण 2 जून 2023 रोजी हे गॅजेट प्रकाशित झालं होतं, पब्लिश झालं होतं। त्याच्यामध्ये टाय ब्रेकिंग रूल संदर्भात काही फॅक्टर त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेले होते की सेम मार्क्सचे विद्यार्थी असतील तर त्यांना कुठल्या बेसिसवर रँक द्यायची याविषयी डिस्कस करण्यात आलेलं होतं। तर यानुसार त्याचा क्रम ठरलेला होता। समजा ए नावाचा विद्यार्थी आहे, याला 624 मार्क्स आहेत, बी नावाचा विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्याला सुद्धा 624 मार्क्स आहेत। तर दोघांपैकी वर रँक देण्यासाठी पहिला फॅक्टर जो होता तर विद्यार्थ्यांचे फिजिक्सचे मार्क्स पाहिले जायचे। ज्या विद्यार्थ्याला फिजिक्समध्ये जास्त मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याला वरची रँक दिली जायची। त्याच्यानंतर जर फिजिक्सचेही मार्क्स दोन्ही विद्यार्थ्यांचे सेम असतील तर त्या कंडिशनमध्ये केमिस्ट्री हा सेकंड ऑप्शन, केमिस्ट्रीचे मार्क्स विद्यार्थ्याचे पाहिले जायचे
आणि केमिस्ट्रीमध्ये ज्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याला वरचा रँक दिला जायचा। समजा केमिस्ट्री आणि फिजिक्स या दोन्हीमध्येही सारखे मार्क्स आहेत आणि विद्यार्थ्याचे त्यानंतर बायो हा शेवटचा ऑप्शन विचारात घेतला जातो। बायोमध्येही मार्क्स सारखे असतील विद्यार्थ्याचे, त्याच्यानंतर मग कॉम्प्युटर बेस त्यांना रँक दिली जायची, म्हणजे कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय तिन्ही कोइन्सिडन्स एकत्र आले आणि मार्क्स पण विद्यार्थ्याचे सेम असतील तर कॉम्प्युटर स्कॅनिंगनुसार त्यांना रँक दिली जायची। असं NMCचं जे काही गॅजेट आहे 2023चं त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता NTAने 2024साठी कोणते महत्त्वाचे बदल केले ते आपण पाहूयात। NTAचं इन्फॉर्मेशन बुलेटिन 2024चं जर वाचलं तुम्ही त्याच्यामध्ये पेज नंबर 59वर साधारण याविषयी डिस्कस केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। इन केस टाय इन मार्क्स म्हणजेच 2024मध्ये 2 विद्यार्थ्याला किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान मार्क्स असतील नीटमध्ये तर त्याच्यासाठी NTAच्या इन्फॉर्मेशन बुलेटिननुसार काय फॅक्टर वर्क करतात आणि काय महत्त्वाचे बदल आहेत ते आपण पाहूयात। तर 2024च्या इन्फॉर्मेशन बुलेटिननुसार जो फॅक्टर आहेत तर हायर मार्क्स इन पहिले विद्यार्थ्याचे बॉटनीचे मार्क्स बघितले जातील आणि ज्या विद्यार्थ्याला बॉटनीमध्ये चांगले मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्याला वरचा रँक दिला जाईल। त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांचे झूलॉजीचे मार्क्स बघितले जातील। झूलॉजीच्या मार्क्सनुसार पण त्याचा फॅक्टर इफेक्ट करणार आहे, म्हणजे दोघांचे मार्क्स सेम आहेत, बॉटनीमध्ये पण सेम आलेले आहेत, त्याच्यानंतर झूलॉजी हा फॅक्टर त्या ठिकाणी वर्क करणार आहे। सेम तसंच त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि फिजिक्स हे ऑर्डर ठेवलेले आहे टाय ब्रेकिंगसाठी 2024नुसार। आता महत्त्वाचे बदल किंवा डिफरन्स आपल्याला कुठे पाहायला मिळतो, NMCचं जे काही गॅजेट आहे त्याच्यामध्ये फिजिक्स हा प्रायमरी फॅक्टर होता, इकडे मात्र आपल्याला बायोलॉजी हा प्रायमरी फॅक्टर असलेला पाहायला मिळतो। केमिस्ट्री सेकंड फॅक्टर सेम आहे आणि या ठिकाणी 3 नंबर असलेला बायो वर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। असा एक महत्त्वाचा बदल टाय ब्रेकिंग रूल संदर्भात NTA 2024 इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। जेव्हा नीटचा रिझल्ट लागेल तेव्हा आपल्याला समजेल की नेमकं कुठल्या एक गॅजेटला फॉलो केलेलं आहे किंवा NTA 2024च्या इन्फॉर्मेशन बुलेटिनला फॉलो केलेलं आहे, यावर त्या ठिकाणी डिस्कस होऊ शकतं। परंतु महत्त्वाचा फॅक्टर आहे विद्यार्थ्यांना जर चांगली रँक मिळवायची असेल तर कन्क्लुजन आपण असं म्हणू शकतो विद्यार्थ्याला फिजिक्स आणि बायोमध्ये थोडेसे हायर मार्क्स त्या ठिकाणी मिळवावे लागणार आहेत। त्यामुळं तुमचा जो काही टाय ब्रेकिंग रूलमध्ये जर तुम्ही बसलेत त्यामध्ये तुमचा रँक त्या ठिकाणी वर येऊ शकतो। रँक हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे। उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया, 25,134 या ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला MBBS मिळालेला आहे आणि हा शेवटचा विद्यार्थी आहे MBBS मिळवलेला। आणि त्याच्यानंतर जो विद्यार्थी असतो 25,135 वाला एक रँक खाली असल्यामुळे कदाचित त्याला मिळणार सुद्धा नाही। त्याच्यामुळं रँक हा फॅक्टर तुमच्या नीट 2024च्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी फिजिक्स आणि बायो हा विषय थोडासा रँकच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। जर तुम्ही टाय ब्रेकिंगमध्ये आलात किंवा तुमचे मार्क्स एखाद्या विद्यार्थ्यासोबत मॅच झाले तर तुमची रँक वर ठेवण्यासाठी तुम्हाला दोन्ही फॅक्टरचा जर आपण विचार केला, गॅजेटचा आणि आत्ता आलेल्या इन्फॉर्मेशन बुलेटिनचा, तर त्यासाठी तुम्हाला फिजिक्स आणि बायो हे 2 महत्त्वाचे फॅक्टर तुमच्या रँकवर काम करणार आहे। त्याचबरोबर केमिस्ट्रीसुद्धा आहे, टोटल स्कोरसाठी तुम्हाला केमिस्ट्रीसुद्धा करावी लागणार आहे, परंतु टाय ब्रेकिंगसाठी हे 2 विषय महत्त्वाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एक थोडासा बदल आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसतो, याच्यावर NTA कडून एक्सप्लेनेशन येऊ शकतं किंवा येणार पण नाही। विद्यार्थ्यांनी आपला जो काय अभ्यास आहे तो फोकस ठेवून करायचा आहे। फक्त एक तुम्हाला ओव्हरलुक असावं की कशा प्रकारे सेम मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना रँक दिली जाते, याच्यावर तुमचा यासाठी तुमच्या अभ्यासावर कुठला परिणाम याचा होणार नाही यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे। एक ओव्हरलुक NTAने जे काही इन्फॉर्मेशन बुलेटिन दिलेलं आहे ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकदा इन्फॉर्मेशन बुलेटिनसुद्धा त्या ठिकाणी वाचायचं आहे। इन्फॉर्मेशन बुलेटिनमधले जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा डिस्कस करणार आहे। त्यामुळे जे विद्यार्थी आणि पॅरेंट्स आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशीच माहितीपूर्ण जे काही अपडेट्स आहेत, PDF आहेत, गॅजेट आहेत नीट 2024च्या संदर्भातले ते आमच्या श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। जर तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन अद्याप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, त्यावर क्लिक करून ते डाउनलोड करू शकता। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर ती सर्व्हिसविषयी विचारणा करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता। त्याचबरोबर आमचा फ्री व्हॉट्सअप अपडेट ग्रुपसुद्धा चालू आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा लिंक दिली गेलेली आहे। विद्यार्थ्यांनी त्यावर क्लिक करून आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा
जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।